अगं शिवकन्या एकदा घडीमध्ये पाहून सांग बरं किती वाजले तर. का सोनुष पप्पा मला घड्याळ कळत नाही तर मी मजा घेतो तुम्ही. अगं तसं नाही. बरं काय कर, लहाना काटा कुठं आहे मोठा काटा कुठं आहे तितकं सांग फक्त. बर अहो सोनुष पप्पा दोन्ही काटे घड्याळी तसे आहे. आणि तुम्हाला माहिती का त्याच्यात तिसरा काटा आहे हा बिन पळू राहिला. पण तू बारीक काऊन येऊ सोनुष पप्पा. पळू पळू बारीक झाला असेल ते. घे झाडून. तयारी करू राहिला काय मग ठेव. झाडून घे तू. अहो, तू तसाच पळतो सोनुष पप्पा. लहानपणी मी काही बोलायला गेलो तर मै माय म्हणायची की बाळा तू चूप बैस, तू अजून लहान आहे, तुला काही कळत नाही. नंतर मग लग्न झालं तर बायको म्हणती की तुम्ही चूप बसा हो, तुम्हाला काही कळत नाही. आता म्हातारपणात मै पोरं म्हणा जाईन तुम्ही चूप बसा हो, तुम्हाला काही कळत नाही. गेला तो आता तुमचा जमाना. कधी कळणार नाही. सोनुष पप्पा हा बोल. मी लहानपणी जेव्हा एवढी एवढी असेल ना पा एवढी अशी. हा मग एवढी एवढीच असशील ना, एवढी एवढी थोडी असणार आहे तू लहानपणी. सांग. कामाच्या मधीला गप्पा लय सुचत्या. तवा माझ्या आजीनं मला एक गोष्ट सांगितली. हा म्हणली तुला सांगते पण कोणाला सांगू नको. काय गोष्ट सांगितली तुझ्या आजीनं? आजी सांगतच सांगितलं सोनुष पप्पा. माझ्या आजीच्या हातात किती वाईट वाटत तुम्हाला सांगितलं मी आता. मग तुला विचारलं कोणा होता? सनी तुझं लायसन काढायचं का? नाही हो, मला गाडी चालवता येत नाही. तोंड चालवायला येते की? अहो आज ना तुमच्यासाठी जिलेबी बनवते. येत्या तुला? ट्राय करून बघते. कर 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 कर. अरे बापरे, मीठ तर संपलंय. एक काम कर, साखर आहे का? आहे ना. भजी बनव भजी. हा तसंच करते. 2 मिनिटं थांबा, कुठे जाऊ नका, खाऊनच जा. अगं डबा झाला काय? अशा किती मस्तानी आल्या आणि गेल्या, पण लक्षात ठेवा घरची काशी ती काशीच. तिने डब्बा दिला नाही तर बाजीराव उपाशीच.